नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील व्याघ्र प्रकल्प हा महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत। रेल्वे, एसएससी व इतर केंद्रीय परीक्षांसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर बघा, भारतातील व्याघ्र प्रकल्प, तर भारतात एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहेत। किती? एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते प्रोजेक्ट टायगरच्या अंडर खाली ते स्थापन केलेले आहेत। 1973 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता। प्रोजेक्ट टायगर त्या अंतर्गत केले आहेत। तर एक प्रत्येक राज्यात किती किती आहेत व्याघ्र प्रकल्प हे आपण बघूया। बघा, पहिल्यांदा एक प्राथमिक माहिती बघू। भारतात एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहेत। भारतात एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहेत। प्रोजेक्ट टायगर 1973 साली सुरू झाला। किती? 1 एप्रिल 1973 साली इंदिरा गांधी यांनी प्रोजेक्ट टायगरची घोषणा केली। त्यानंतर टायगर स्टेट म्हणून कोणत्या राज्याला ओळखलं जातं? तर मध्य प्रदेश। कारण भारतात सर्वात जास्त टायगर, वाघांची सर्वात जास्त संख्या ही मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, म्हणून मध्य प्रदेश राज्याला टायगर स्टेट असं म्हटलं जातं। तर आंतरराष्ट्रीय वाघ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिन साजरा केला जातो। तर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात किती टायगर आहेत? तर महाराष्ट्रात आहेत 444। हे लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात 444। त्यानंतर बघा, आता बघा महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत 6। तर ते कोणते कोणते आपण लाईन बाय लाईन घेऊ। एक ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात। त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प हा आहे नागपूर जिल्ह्यात। त्यानंतर मेळघाट अमरावती, पुन्हा सह्याद्री पर्वतरांग जे आहे त्या जिल्हे येतात काही, कोल्हापूर, रत्नागिरी या अशा टाईपचे। आणि त्यानंतर नवेगाव नागझिरा हा आहे गोंदियामध्ये। त्यानंतर आहे बोर प्रकल्प हा आहे वर्ध्यामध्ये। हे महाराष्ट्राचा आहे म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं। महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। त्यानंतर बघा मध्य प्रदेशमध्ये, आता मध्य प्रदेश हे आपल्याला माहिती आहे टायगर स्टेट आहे, म्हणजे वाघांचं राज्य। त्या मध्य प्रदेशमध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 7, बरोबर आहे। तर ते कोणते कोणते बघा, पहिला आहे कान्हा व्याघ्र प्रकल्प, पुन्हा बांधवगड, पुन्हा पेंच व्याघ्र प्रकल्प। आता पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात पण आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पण आहे। त्यानंतर सातपुडा व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर संजय दुबरी व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर पन्ना व्याघ्र प्रकल्प आणि दुर्गावती व्याघ्र प्रकल्प। हे नावं लक्षातच ठेवावं लागतात। यात महत्त्वाचे कोणते कोणते विचारणारे? कान्हा, बांधवगड, पेंच हे महत्त्वाचे नाव आहेत, बरोबर आहे। त्यानंतर बघा आसाम, तर आसाममध्ये कसं प्राणींचं जी किंवा वन्यजीवन ह्याच्यावर जास्त प्रश्न आसामवर फोकस असतात। कारण आसाममध्ये फेमस राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्प आहेत कोणते कोणते? काझीरंगा, मानस, नामेरी आणि औरंग। तर ह्याच्यामधलं जे काझीरंगा आहे हे अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, एकशिंगी गेंड्यासाठी। काझीरंगा हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे। तर ही चार तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील। त्यानंतर आहे बघा राजस्थान, तर राजस्थानमध्ये सुद्धा खूप वाघ आढळतात। तर राजस्थानमध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 5 व्याघ्र प्रकल्प आहेत। कोणते कोणते? रणथंबोर व्याघ्र प्रकल्प, पुन्हा सारिस्का व्याघ्र प्रकल्प, बरोबर आहे। सारिस्का हे पण महत्त्वाचे आहेत। रणथंबोर आणि सारिस्का 2 व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे आहेत राजस्थानमधले। बाकीचे कोणते आहेत? मुकुंदरा व्याघ्र प्रकल्प, रामगड विषधारी आणि धौलपूर करौली, बरोबर आहे। हे 5 महत्त्वाचे, यातले पहिले 2 जास्त महत्त्वाचे आहेत। त्यानंतर छत्तीसगड, तर मध्य प्रदेशमधून जे वेगळं झालेलं राज्य आहे छत्तीसगड, त्यामध्ये कोणते कोणते व्याघ्र प्रकल्प आहेत? तर छत्तीसगडमध्ये 4 व्याघ्र प्रकल्प। ते कोणते कोणते? अच्चन कमार व्याघ्र प्रकल्प, ह्यातला महत्त्वाचा आहे बघा इंद्रावती व्याघ्र प्रकल्प, जी इंद्रावती नदी आहे तिच्या काठी असणारा इंद्रावती व्याघ्र प्रकल्प। त्यानंतर उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प, की उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प। आणि हा महत्त्वाचा खाल्ला गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान व तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य, हा सुद्धा एकच आहे बरं का, हा एकच व्याघ्र प्रकल्प आहे, बरोबर आहे। तर ही झाली छत्तीसगड। त्यानंतर आहे बघा आंध्र प्रदेश, तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये फक्त एकच व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचं नाव कोणतं आहे? नागार्जुन सागर श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प। कोणतं? नागार्जुन सागर श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प। तर आता श्रीशैल्यमला एक महत्त्वाचं आहे की तिथे एक ज्योतिर्लिंग आहे, मल्लिकार्जुन नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे तिथं, बरोबर आहे। त्यानंतर बघूया अरुणाचल प्रदेश, तर अरुणाचल प्रदेशमधलं हे जे नामदफा व्याघ्र प्रकल्प आहे, परीक्षेत पेपर सेटरचा खूप आवडतीचा प्रश्न, नामदफा, बरोबर आहे का? नामदफा हा व्याघ्र प्रकल्प कुठे असतो? तो अरुणाचल प्रदेशमध्ये। तर अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण 3 व्याघ्र प्रकल्प आहेत। कोणते कोणते? नामदफा व्याघ्र प्रकल्प, पाकुई व्याघ्र प्रकल्प आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प, बरोबर आहे। पाकुई, कमलांग आणि नामदफा। त्यानंतर बघा बिहार, आता बिहारमध्ये सुद्धा एकच व्याघ्र प्रकल्प आहे, पण तो महत्त्वाचा आहे कारण त्याचं नाव एक फेमस आहे, वाल्मिकी टायगर रिझर्व, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प, बरोबर का? ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी, त्यांच्या नावावर हे वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्या राज्यात एकमेव असल्यामुळे ते महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। त्यानंतर बघा
मिझोरम. आता मिझोरम म्हणजे नॉर्थ ईस्ट मधलं राज्य. तर मिझोरम मधलं कोणतं व्याघ्र प्रकल्पाचं नाव? डंपा व्याघ्र प्रकल्प. हे काय एवढं जास्त महत्त्वाचं नाही, पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा झारखंड. बिहार राज्यामधून 2000 साली हे राज्य वेगळं झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा एकच व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचं नाव काय? पलामू व्याघ्र प्रकल्प. हा फेमस क्वेश्चन आहे बघा. पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर पलामू व्याघ्र प्रकल्प हा झारखंड राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा केरळ. आता केरळमधले 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यातलं महत्त्वाचं आहे बघा पेरियार व्याघ्र प्रकल्प. कोणता? पेरियार. कारण पेरियार नदी पण आहे, पेरियार डॅम पण आहे, आणि पेरियार हे समाजसुधारक होते महत्त्वाचे केरळ राज्यामधले, बरोबर आहे. त्यानंतर परम्बिकुलम व्याघ्र प्रकल्प, ह्यामधला पेरियार हा व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा उत्तराखंड. आता देशातील सर्वात महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प म्हणजे परीक्षे दृष्टीने आहेत, हे फिक्स येतात परीक्षेला 2. कोणतं? जिम कॉर्बेट आणि राजाजी व्याघ्र प्रकल्प. तर जिम कॉर्बेट हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. जिम कॉर्बेट हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तसे जिम कॉर्बेट हा भारतातील पहिला नॅशनल पार्क पण आहे, म्हणजे राष्ट्रीय उद्यान पण हे जिम कॉर्बेटच पहिलं आहे. आणि मोदी सरकारने आता जिम कॉर्बेटचं नाव काय केलं? नवीन रामगंगा नाव केले. जिम कॉर्बेटचं नाव बदललेलं नाव काय? रामगंगा हे बदललेलं नाव आहे. त्यानंतर राजाजी व्याघ्र प्रकल्प हा सुद्धा उत्तराखंडमध्ये आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. उत्तराखंडमध्ये तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतं. त्यानंतर आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर आता उत्तर प्रदेशमध्ये 3 व्याघ्र प्रकल्प आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 3 व्याघ्र प्रकल्प आहेत. ते कोणते कोणते? दुधवा नावाचा व्याघ्र प्रकल्प, दुधवा नावाचा व्याघ्र प्रकल्प. दुसरा पिलीभीत, पिलीभीत नावाचा व्याघ्र प्रकल्प. आणि तिसरा आहे आमनगड. तर आमनगड सध्या बफर झोन म्हणून त्याला ओळखलं जातं. यामुळे आमनगडच्या ऐवजी तुम्ही मी शेवटला सांगतो बघा, पश्चिम बंगालमध्ये बघूया. पश्चिम बंगाल बघा, जी बेंगॉल टायगर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी, बरोबर आहे. बेंगॉल टायगर, तर तो कुठे आढळतो? पश्चिम बंगालच्या सुंदरबन इथं त्याचा जास्त वास आहे, बरोबर आहे का. तर पश्चिम बंगालमध्ये कोणते कोणते 2 व्याघ्र प्रकल्प? सुंदरबन आणि बक्सा, बरोबर आहे. सुंदरबन आणि बक्सा. त्यानंतर आहे बघा तेलंगणामध्ये. आता तेलंगणामधला जास्त काही महत्त्वाचं नाही, पण तो पण एकदा वाचून घ्या. कवल नावाचा व्याघ्र प्रकल्प, तेलंगणामधला कवल नावाचा व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर बघा कर्नाटक. कर्नाटक हे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या नंतर सर्वात महत्त्वाचं असणारं वाघांच्या दृष्टीने राज्य कोणतं? तर कर्नाटक. कारण मध्य प्रदेश 1 नंबर, कर्नाटक 2 नंबर आणि महाराष्ट्र 3 नंबर वाघांच्या संख्येत. त्यामुळे कर्नाटकचे पण महत्त्वाचे आहेत. तर कर्नाटकमध्ये कोणते कोणते? बांदीपूर महत्त्वाचे बघा, भद्रा, नागरहोल, दांदेली अंशी व्याघ्र प्रकल्प, बिलिगरी रंगनाथ व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे, बरोबर. ह्यातले महत्त्वाचे कोणते कोणते? बांदीपूर आणि नागरहोल, हे लक्षातच ठेवा, बांदीपूर आणि नागरहोल. त्यानंतर बघा तामिळनाडू. आता तामिळनाडू राज्यात पण 5 व्याघ्र प्रकल्प आहेत, बरोबर आहे. तर ते कोणते कोणते? अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प, मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प, कालाकड मुंदुथराई व्याघ्र प्रकल्प, सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आणि श्री विल्लीपुत्तूर मेघामलाई व्याघ्र प्रकल्प. हे नाव तुम्हाला अवघड आहेत, पण ह्यातले महत्त्वाचे कोणते? अण्णामलाई आणि सत्यमंगलम, हे 2 महत्त्वाचे. कोणते? अण्णामलाई आणि सत्यमंगलम. तर त्यानंतर ओडिसा बघा. तर ओडिसामधला परीक्षेला विचारणारा एक फेमस व्याघ्र प्रकल्प आहे सिमलीपाल नावाचा. PYQ मध्ये वारंवार आढळणारा प्रश्न आहे हा. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्यामध्ये अजून महत्त्वाचं काय? तिथं ब्लॅक पगोडा आणि व्हाईट पगोडा. ब्लॅक पगोडा म्हणजे काय? कोणार्कचं सूर्य मंदिर, आणि व्हाईट पगोडा म्हणजे जगन्नाथपुरी मंदिर, बरोबर. विषयांतर झालं. हे सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर दुसरा आहे सतकोसिया व्याघ्र प्रकल्प, बरोबर. तर अशा प्रकारे आपण एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आज बघितले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील जे राष्ट्रीय उद्यानं म्हणजेच नॅशनल पार्क हे कोणते कोणते आहेत त्यात आपण बघणार आहोत. धन्यवाद.